पिंजरा पिंजरा रे आयलेच्या तोंडाचा पट्टा आवरा नाही तर हिची अपमानाची आकडी गुरुजींच्या रोडावर ना आपल्या रोडावर यायची. दादा मी काय म्हणतो, तू नागनाथ आणि शालिनी वहिनींबरोबर घरी जा. नाही, गुरुजींचा झालेला हा अपमान आणि आपण इथे थांबल्यामुळे आपला होणारा अपमान याच्याबद्दल या नारायणीला क्षमा नाही. अरे लहान लहान म्हणून किती सहन करायचं ना आपण. ए तुला काय करायचं फुकटच्या चौकशा? हे बघ नारायणी, तू माझा अपमान केलास ना तर मी एक वेळ सहन करीन, पण दादाचा किंवा गुरुजींसारख्या वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात सहन नाही करणार, कळलं ना? मग नको करूस. माझ्या लेखीत तुझी किंमत शून्यच होती आणि भविष्यातही तीच राहील. अरे काय काय वागण्याची पद्धत आहे. अरे समजवा कोणतरी हिला. दादा मी तर म्हणतो हिच्यापेक्षा ती अक्का बरी. काय ना, भांडणात किती पातळी सोडायची हे तरी कळतं ना तिला. आता तुम्ही तुमच्या तोंडाचा पट्टा बंद करा आणि मला माझ्या परिस्थितीवर सोडा. निघा इथून. आता निघताय. आपलं लग्न आहे म्हणून आलेत सगळे, आपल्याला आशीर्वाद द्यायला. ए उगाच तू तुझं तत्वज्ञान माझ्या समोर पाजळू नकोस आणि मला शिकवू नकोस. ह्या लोकांमुळे सोकावलायस तू. खरं तू तुझी माझ्या बाजूला उभी राहायची सुद्धा लायक नाहीये, कळलं? मग ह्याचा विचार माझ्यापासून प्रेग्नंट होण्याच्या आधीच करायला हवा होता. एकदा स्वतःच्या मनाला विचार, लायकी कोणाची आहे आणि कोणाची नाही ते. पिंजरा